ही मैत्री खरं तर खूप जुनी आहे. किती 2010. हेच फायदा असतो बघ निर्माता आणि ऍक्टर सोबत असण्याचं. तो पटकन रिएक्शन चेंज करतो. रडत असेल ना हे चला जाऊया. आपल्या सगळ्यांना माहिती आहे नशीबवान या मालिकेत रुद्रचं आणि गिरिजाचं लग्न होतं आहे. पण आत्ता ही जी जोडी तुमच्या समोर मी आणते ना ती जरा हटके. म्हणजे तुम्हाला असं वाटलं असेल की रुद्र आणि गिरिजा असतील इंटरव्ह्यूमध्ये, पण जरा अलग आहे. कारण का ऑन कॅमेराही आता तुम्ही मित्र दाखवलात, ऑफ कॅमेराही तुमची मैत्री खूप छान आहे. कसं चाललं आहे आणि शूटिंग म्हणजे ही मैत्री किती जुनी? ही मैत्री खरं तर खूप जुनी आहे. किती 2010 का 9? 9 मालिका सुरू झाली होती. 10 मी आलो होतो आणि तेव्हा हे निर्माता होते, मी ऍक्टर होतो. व्हॉट अ कोइन्सिडन्स बघ. म्हणजे स्टार प्रवाहावर आत्ता आमच्या दोन्ही मालिका आहेत. त्यामध्ये हा सिनियर आहे मला आता. नवरदेव म्हणून सिनियर आहे हा. पण ह्याची पहिली मालिका आणि माझी ह्याची नट म्हणून पहिली मालिका आणि माझी निर्माता म्हणून पहिली मालिका मन उधाण वाऱ्याचे स्टार प्रवाहावरती होती. तिथे आमची पहिली भेट झाली आणि किती वर्षानंतर? 16 वर्षानंतर आपण इथे भेटलेलो आहोत. तुमच्या दोघांचा एकत्र असा हा पहिला इंटरव्ह्यू आहे की आधी केला आहे? नाही, पहिला इंटरव्ह्यू आहे. फर्स्ट टाइम आम्ही दोघे एकत्र आलो आहेत ऑन इंटरव्ह्यू अँड ऑल्सो ऑन स्क्रीन ऑन TV टेलिव्हिजन. हो, पण खूप बरं वाटतं की आय एम वर्किंग विथ द सेम प्रोडक्शन हाऊस जिथे मी सुरुवात केली आहे मराठी इंडस्ट्रीची. आणि आधी मी फक्त हिंदीमध्ये असायचो. 2008 पासून ते 10पर्यंत माझे 5 हिंदी शोज होते आणि त्यानंतर पहिल्यांदा मराठी शोमध्ये आलो. आणि आय से थँक्स टू हिम ॲक्च्युली, हिज डॅड अँड द होल क्रू ऑफ मन उधाण, ज्यांनी मला इतकं सपोर्ट केलं म्हणून मी टिकलो मराठी इंडस्ट्रीमध्ये. नाहीतर शक्यता फार कमी होत्या. कॉन्फिडन्सची गरज असते ना की नाही तू करू शकताय, आणि ते दिली तुला. You'll do it. पण मला सांगा आता ना ती जर्नी कट्टू आता तो सुद्धा त्याच्या मुलाशी व्हिडिओ कॉलवर बोलत होता, तू सुद्धा जिजाशी बोलत असतोस. आता तुमचं पेरेंट म्हणूनही एक प्रमोशन झालं आहे. सो पेरेंट आणि ॲक्टर हे कसं बॅलन्स आउट होतं आणि किती फॉर्च्युनेट वाटतं की आपण दोन्ही सांभाळू शकतो? सांभाळत काहीच नाही आहे मी, ते आपोआप घडतंय. मला वाटतं ह्याच्या बाबतीत सेम असेल. कंट्रोल काहीच नसतो आपल्याला असं फक्त परसेप्शन असतो कंट्रोलचा. बट दे आर द वन्स हू आर कंट्रोलिंग अस. आता मी बघितलंय. बट कसं असं ना की इट्स नॉट अबाउट कंट्रोलिंग. आपण मुलांना कधी कंट्रोल करत नाही. इव्हन आपल्या आईबाबांनी सुद्धा आपल्याला कंट्रोल केलं नाही आहे. त्यांनी फक्त आपण जातोय तो रस्ता जरा चेंज केला, तसंच केलं. फॉर एक्झाम्पल आय से की एक रोप लावला आपण आणि तो जर खाली पडत असेल तर त्या रोपला आपण काय कापत नाही असं करत नाही, त्याला एक सपोर्ट लावतो की बस तू सरळ जा. तसंच मुलांच्या बाबतीत असतं की त्यांना फक्त एक परफेक्ट डिरेक्शन काय आहे ती दाखवा. रोपटं लावलं. 2 मिनिटं इमॅजिन तुम्ही कन्फ्युज झाला असाल. आय नो दॅट. बट हेच फायदा असतो बघ निर्माता आणि ऍक्टर सोबत असण्याचं. सो तेच करायचं असतं दॅट तुम्ही त्याला रस्ता दाखवा आणि तो जाणार. मग गर्ल डॅड आणि बॉय डॅड काय खूप फरक असतो. हो ना. बिईंग अ डॉटर्स डॅड, डॉटर खूप सोजवळ असतात, समजूतदार असतात. दे अंडरस्टँड वेल. नाही ते जिजा खूप समजूतदार आहे, त्यामध्ये खूप हुशार आहे आणि ती म्हणजे ती वयाच्याही खूप पुढे आहे त्या बाबतीत. मुली मॅच्युअर होतात खूपच. तिला म्हणजे एक गोष्ट आदिनाथ रोज करतो की 9 वाजता तिचं स्टोरी टाईम असतो, तिचं स्लिपिंग टाईम असतो आहे ना. अरे वा, तुला माहिती आहे. अर्थात प्रीमियरला पाणीच्या प्रीमियरला त्यांनी आम्हाला बोलला की 10 मिनटं मी फक्त जातो, जिजाला एक कॉल करून मग आपण कंटिन्यू करूया. तो कुठेही असेल जिजाला एक कॉल. हो, आमची ठरलेली असते सिरियसली. हो एक गोष्ट, आणि ती गोष्ट कंटिन्युएशन मध्ये चालू असते आमची. हो. एक गोष्ट मी तिला बदलतात त्या गोष्टी, पण मग एक गोष्ट मी ती मुद्दामून लांब ठेवतो सो दॅट मग तिची पण ती ओढ राहते. मध्ये कसं कट करतो, तिची पण ती ओढ राहते, पण तिला ती पुढे ऐकायची असते आणि मला पण मग मी माझ्या बिझी स्केड्यूलमधून मला वेळ मिळतो तुझ्याबरोबर थोडंसं. सो दॅट या आय एन्जॉय दॅट. कळलं मला पण. हो, मी फर्स्ट टाइम ऐकतोय आणि खरंच खूप छान गोष्ट आहे. इव्हन आय विल ट्राय माय बेस्ट की मी पण असं करेन, पण तू ऐकायला पाहिजे. रिदान, तू भेटली आहेस रिदानला. त्याला जेव्हा ओरडतो ना मी आजकाल, ओरडलो त्याला, रिदान नाही करायचं, काय केलंस? अरे 4 वर्षाचा आहे ना. 4 वर्षाचा. आणि तो रडत असेल ना,
ओके बाबू सॉरी 4 वर्ष सॉरी अजून 4 अजून 4 वर्ष ना तू रडशील. अरे माझं आताही तेच होत आहे आणि तो पटकन रिॲक्शन चेंज करतो. रडत असेल ना हे चला जाऊया. अरे मला कधी कधी असं वाटतं की तो तुला कंट्रोल करतोय, आता ते होतंय. असंच असतं. मुलं आई वडिलांना कंट्रोल करतातच, कारण ते बरोबर त्यांना माहीत असतं की मी असं केलं की मला चॉकलेट मिळेल, मी असं केलं की मला बाहेर घेऊन जातील. तेच असतं इथे, पण ती एक गंमत असते. यू हॅव टू एन्जॉय द जर्नी. आणि कधी कधी असं पण होतं की एखादा प्रोमो आपली मुलं बघतात आणि सांगतात की काहीतरी कॉम्प्लिमेंट देतात किंवा काहीतरी असं आउट ऑफ द बॉक्स बोलतात. असं तुमच्या बाबतीत झालंय? जिजा काय बोलली आहे कॅरेक्टरबद्दल? नाही अजून तरी असं काय फारही नाही, पण शी लाईक्स टू सी मी ऑन स्क्रीन. हां हे गर्ल्सच्या बाबतीत होतं. हां. बाबा दिसतोय फक्त. हम्म. इथे कसं आहे? सॉरी टू सिरियस, पण माझ्या मुलाला आत्तापर्यंत एवढंच माहिती आहे की बाबा सकाळी उठतात आणि ऑफिसला जातात. सो त्याचं कनेक्शन ठेवलंच नाही आहे मी ऑन स्क्रीन. तो ऑन स्क्रीन फक्त बघतो तर काहीतरी चांगले कार्टून असतील ज्यातून आपल्याला काहीतरी शिकायला मिळतं चांगलं, तेच बघत असतो तो. दॅट्स इट. बाकी ज्यांना बघायचं असेल माझा शो ते फोनवर बघतात जिओ स्टारवरती. आपण आता जसं आदिनाथ म्हणाला की तू सिनियर आहेस लग्नाच्या बाबतीत, ठरलं तर मग तुझं 2दा लग्न झालं, आता काय टिप्स देणार आहेस रुद्र प्रताप त्या बाबतीत? बघ, टिप्स देण्यासारखं काही नसतं, कारण प्रत्येकाची जर्नी वेगळी असते आणि प्रत्येकाला एक वेगळ्या पद्धतीने हँडल करायचं असतं. त्यांचे मूड स्विंग्स काय असतात, त्यांचे विचार काय असतात ते जाणून घ्यायचं असतं. ॲट द एंड आपल्याला सॉरी म्हणायचं असतं. काही असू दे, किती सिनियर असला माणूस, सॉरी. दिस इन हा एक रिलेशनशिपचा अमृत आहे. दॅट्स इट. चूक असली नसली सॉरी. थँक्यू अर्जुन महाराज. पण हे मला खूप आवडलं हे रियुनियन ह्या निमित्ताने झालेलं. पण आत्ता सीन तुमचे काय छान आम्हाला बघायला मिळत, कारण का त्यासाठी आम्ही खूप वाट बघू. हे सगळं ऐकल्यावर अजून मजा येईल बघायला की किती मस्त केमिस्ट्री दिसते आम्हाला. आम्ही बिहाइंड द कॅमेरा खूप धमाल केली आहे आणि ऑन कॅमेरा खूप ड्रामा केला आहे. आणि म्हणजे ऑडियन्ससाठी मला ड्रामाची मेजवानी असणार आहे. म्हणजे फटाक्याची लढी जशी फुटते ना तसा ड्रामा आहे आता ह्या महासंगममध्ये. सिरियसली आणि सगळे इमोशन्स आहेत. कॉमेडी पण आहे, ड्रामा पण आहे, ॲक्शन पण आहे, लग्न पण आहे, त्यानंतर रोमॅन्स पण आहे थोडंसं. सो इज म्हणतो ना आपण की कम्प्लीट एंटरटेनमेंट पॅकेज आहे. सो आम्ही सगळे तर बघणार आहोत, तुम्ही सुद्धा बघा हे महासंगम. आणि थँक्यू सो मच या डॅड्स आणि आमचे लाडके कलाकार सुद्धा या निमित्ताने पुढे आले. थँक्यू आणि ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. थँक्यू.